नमस्कार मित्रांनो, आज आपलं केळीला औषध देणं चालू आहे आपल्या आपल्या पहिल्याच्या जुगाडावर. याच्यामध्ये या बॅलरमध्ये आपण औषध तयार केले, आता निम्म्याच्या पण खाली गेले ते एकदम पाणी वाटाले. त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन टाकलेलं आहे. हो काही हे कॅल्शियम नायट्रेट आहे आदित्यचं, आणि हे 4 किलोसोबत अर्धा किलो बोरॉन घेतले. मग ते पाण्यात इगरल्याच्या नंतर ते कलर तसाच झाला आहे त्याचा. आणि हे आपल्या फवाऱ्यामध्ये डायरेक्ट काढून ओतायचे ह्याच्यामध्ये. हो का, हे औषध हो का, आणि हे नळीद्वारे डायरेक्ट ठिबकला जोडलेलं आहे. मग ते वेंचर वगैरे बसवायची गरज नाही जर चार्जिंगचा डबल बॅटरीचा फवारा असला तर. याच्यातून डायरेक्ट जात आहेत तिकडंच. आणि हे जे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन थोडं आतमध्ये मायक्रोन्यूट्रन पण टाकलेलं आहे, बायोटायक्स. आणि याचा फायदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. केळी पिकामध्ये कसं असतंय, आता हे झाड आहे, आता ह्या झाडामधला ह्या 2 पानाचा अंतर, हा गॅप चांगला व्यवस्थित निघाला पाहिजे. म्हणजे गॅप जर व्यवस्थित निघाला 2 पानाच्या अंतरामधला, तर जे पुन्हा नंतर म्हणजे केळाची फणी म्हणजे आपलं घड निघणार आहे, त्याच्यामधले केळाची साईजसुद्धा ह्या 2 फांद्याच्या म्हणजे ह्या पानाच्या म्हणजे अंतरावर डिपेंड करते. त्यानुसार म्हणजे केळं पण तसे मोठे निघतात. आणि जर समजा एकदम हो का, हे बघा ह्या झाडाला एकदम असं चिटकून आलेलं आहे. याच्यामध्ये जर अंतर असला, तुम्हाला दाखवू का, आता हे बघा ह्याच्यामध्ये जरा अंतर चांगलं आहे. हे आमच्याकडं असा प्रॉब्लेम झाला आहे थोडा, म्हणून ते औषध सोडणं चालू आहे. आता काही झाडावामध्ये एकदम चांगलं अंतर आहे, आणि काही झाडावरचे एकाच ठिकाणी निघालेले आहेत. हे बघा, मग हे गॅप व्यवस्थित करण्यासाठी हे औषध सोडणं चालू आहे. हे थोडा गॅप जर जास्त निघाला तर एकतर झाड पण फास्ट वाढतंय, आणि केळाची फणी जी निघणार आहे, आपला घड जो निघणार आहे तो चांगला मोठा निघतोय. हे बघा, आत्ता बघा केळीला ह्या 4 महिने कंप्लीट झालं असेल. आता हे 5वा महिना आहे. खोडवा आहे हे दुसरं. एकदम मस्तपैकी आले. ह्या वर्षी पाऊस आहे भरपूर. गेल्या वर्षी पाऊस नव्हता त्याच्यामुळे तेवढं काही जमलं नव्हतं, पण ह्या वर्षी एकदम असं भयानक जमलं. गेल्या वर्षीपेक्षा कितीतरी पटीनं पुढं आहे पहा. आणि हे औषध आमचं सारखंच सोडणं चालू राहते. बघा हे किती मस्त आले बघा. चला मित्रांनो, धन्यवाद.